नवीन बॅटल मैदानामध्ये आपण बघू शकतोय जिथे सुरुवातीला टॉस होत असताना आपण पाहिला आणि तिथे टॉस जिंकत असताना मानिवली संघाने प्रथम वन द टॉस चूज द फील्ड म्हणजे गोलंदाजीला इथून प्राधान्य दिलेलं आहे त्यांनी आणि अपोजिट फलंदाजीसाठी चॅलेंज केलं. अगदी आपण बघतायत नडगाव टीमला आणि नडगाव संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. फलंदाजीमधून आपण बघतायत जितू आणि पितू हे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला भेटतील. समोर लेफ्ट हँडर खेळाडू मैदानामध्ये खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना बघायला मिळत आहेत. जिथे आपण पितू हा खेळाडू पाहायला भेटतोय. गोलंदाजीमध्ये रोहित दाखल झाले आहेत. सामन्याचं पहिलं सत्र जे मात्र इथून सुरू होत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट्समॅन थोडासा जर पाहिलं तर क्लोज करण्यात उशीर केला होता फलंदाजी करत असताना तिथे बॅटर पितूने आणि एक्झॅक्ट फाईनल एरियामध्ये मिस्टेक राहिली. झेलची संधी होती थोडीशी चुकी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पण फाईनल लेगचा क्षेत्ररक्षक विष्णूना त्या क्षेत्ररक्षकाला पण तिथे पाहिलं. टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहताय सोपा झेल ड्रॉप झालाय मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना बॅटर पितूला इथून जीवनदान भेटत आहे. 2 धाब्यांनी सुरुवात जी मात्र या इनिंगची होत असताना आपण बघताय पहिल्या ओव्हरमध्ये फर्स्ट पिवनचा खेळ इथून सुरू झालाय. जिथे गोलंदाजी करत असताना आपण रोहितला बघतोय. फिल्डिंग सेटअप देखील खूप चांगलं सेट आहे ज्यामध्ये 2 फिल्डर्स बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ऍड केलेत आणि बाकीचे 9 खेळाडू 38 सर्कल आतमध्ये काम करत आहेत. हा चेंडू थोडासा चुकीचा आहे आउटसाइड द ऑफ स्टिक. फलंदाजाचा अगदी शरीरापासून अधिकचा चेंडू बाहेर टाकत असताना गोलंदाज रोहित अतिरिक्त धाब्याने इथून धाफलकाला 3 धाबा. टाबोडोची फलंदाजी मैदानामध्ये खेळपट्टीवरती वन सेट इनिंगमध्ये टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल आणि एक्झॅक्ट जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात भेटेल का हाही मोठा प्रश्न या सामन्यामध्ये आपण उभा राहिलेला पाहतोय. पुढे ठेवलं होतं हाफ ट्रॅकर बॉल क्रॉस बॅटनं मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पितूच्या बॅटमधून चेंडू जाईल फाईनल सीमारेखेच्या पलीकडे. जितका गोड तितका सुंदर षटकार. पाच षटकांचा सामना आहे आणि 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये सुरुवातीला इथे बॅटिंग करत असताना खूप चांगली फलंदाजी दाखवत आहेत बॅटर पितू. मॅचमध्ये आपण बघू शकता नडगाव संघ फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये खरं तर नाणेफेकी गमावली होती. फलंदाजी वाट्याला आली होती. तिथे खरं तर चर्चा राहिली होती की जरी फलंदाजी वाट्याला आली असेल तरी सुद्धा मी इथे सन्मानजनक धाफलकाच्या दिशेने फलंदाजी करू आणि या मॅचमध्ये फलंदाजी तशीच होती आहे. पितू इथून खूप चांगली फलंदाजी दाखवत आहेत. हा चेंडू थोडासा आपण बघू शकाल बॅटच्या बॅटफ्लो पासून दूरवर टाकत असताना गोलंदाज मैदानामध्ये बघायला भेटतील रोहित. थोडेसे इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅटर खेळपट्टीवरती पितू जे मात्र थोडेसे चुकीच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचमुळे हा चेंडू बरोबर डॉट आलाय. 9 धावा. फुल लेन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटर पितूचा. या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना रोहित देखील कमी नाही हे सांगतायत. कदाचित तिथे आक्रमण सक्सेस राहिलं होतं पण त्याच्यानंतर हे 2 चेंडू डॉट जे की टाकलेत गोलंदाजीमधून रोहितने ते 2 चेंडू डॉट येत असताना आपण पाहताय पुन्हा एकदा या दाफलकावरती जो साप पडला होता त्याची भरपाई राहिली आहे. 9 धाबा दाफलकावरती आहेत. प्रेशर इथून फलंदाजीवरती आलंय. चेंज ऑफ पेस खूप गतिमंत चेंडू पाहायला भेटतोय. ड्राईव्ह केलंय विषय मध्ये हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न फलंदाज पितू करतायत. कदाचित तिथे फर्स्ट रनचा प्रयत्न खूप चांगला राहिला. सेकंड रनसाठी कॉल करत होते बट तिथे शेवटून नकार दिला. एकच सिंगल या चेंडूवरती भेटतीये स्कोरबोर्डला. फलंदाजी करत असताना आपण बघतायत नडगाव संघाच्या विदाउट लॉस 10 धाबा. सामना चांगला आहे. बॅटल खूप मजेदार पाहायला भेटतंय. टेनिस बॉल क्रिकेट म्हटला तर सध्या तरी नुसतं टेनिस बॉल क्रिकेट राहिले नाहीये. खरं तर ज्या प्रकारे
लेदर बॉल क्रिकेटला आपण ग्लॅमर बघतो त्याच पद्धतीने आपण पाहतायत या टेनिस बॉल क्रिकेटला देखील हळूहळू ग्लॅमर भेटलेलं आहे. उदाहरणार्थ आपण पाहतायत ISPL सारखी भरपूर चांगली मोठी स्पर्धा जी मात्र आलेली आपण पाहतोय आणि त्याही स्पर्धेमध्ये खरं तर ग्रामीण भागातील खेळाडू जी मात्र सुरुवातीला ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य देत असताना तिथे पोहोचलेले पाहिलेत. मिस्टामिक स्ट्रोक फटका बसतोय. जेलची संधी बाटची टॉप एज होती. इनफिल्ड मध्ये चुकी राहिली आहे आणि चेंडू जाईल स्वीपर थर्डमॅन सीमारेखेच्या पलीकडे. हासिल केलाय चौकार. जबरदस्त डाव मैदानामध्ये आपण सुरू झालेला पाहतोय. मैदानामध्ये सध्या तरी पहिल्या ओव्हरचा खेळ इथून अंतामध्ये सापडला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये इथे फलंदाजी करत असताना नडगाव संघाचा आपण बघतायत 14 धाबा. महत्वाचा मुद्दा म्हणायला गेलं तर या मॅचमध्ये आपण बघतायत कोणतंच लॉस राहिलं नाहीये. ही भरपूर जमेची बाजू आहे या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना सध्या नडगाव संघासाठी. कारण नेहमीच आपण बघतोय कधी कधी जर तुम्ही फलंदाजी करत असाल विकेट्स गमवत असाल तर तिथे तुमचा डाव भाग थोडासा धावींसाठी खोळंबत असतो आणि या मॅचमध्ये विकेट गमवली नाहीये म्हणजे याच रणनीतीनं फलंदाजी राहिली तर खूप चांगलं टार्गेट इथे सेट करू शकेल नडगाव संघ. 14 धाबा दाफलका बर्देत. गोलंदाजीमध्ये चेंजेस राहिले बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे गोलंदाज राजेश आले आहेत. राजेश मैदानामध्ये गोलंदाजीसाठी इंटर होतात. फिल्डिंगमध्ये देखील खूप चांगला चेंजेस करण्याचा प्रयत्न होता. खेळपट्टीवरती फलंदाज पित्तूचा बरोबर आपण बघू शकतायत मिडविकेट एरियामधून एक सिंगल या चेंडूवरती इकवडली जाईल. डाव तर भरपूर चांगला खेळला या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना नडगाव संघाच्या खेळाडूंनी. पण सेकंड पॉवर प्ले आहे आणि इथून पॉवर प्ले मध्ये तुम्हाला कमसे कम इथे या फलंदाजीमधून चांगल्या धाबा बनवाव्या लागतील. सातत्याने मैदानावरती आपण बघू शकतायत कधी लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्रायकर एंडला येतोय कधी राईट हँडर फलंदाज स्ट्रायकर एंडला येतोय आणि त्याचमुळे जी वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चर्चा करावी लागतीये ती भरपूर कठीणाई देते या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या मानिवली टीमला. पुढे ठेवलं होतं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस्साबिक स्ट्रोक समोर नो मॅच लँड मौजूद आहे. टिपला जाईल संपला खेळ. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाजी करत असताना नडगाव टीम 15ला 1 विकेट. आणि अगदी आपण पाहतायत जो पहिला सामना आपण जिंकत असताना पाहिला मड संघाला तिथे त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी आहे. चला अनिकेत तिथे आपण या लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिला जातोय सामनावीराचा किताब. 13 चेंडू आणि 41 धाबेची ती महत्वाची इनिंग जिथे संघ अडचणीमध्ये होता आणि तिथे संकटमोचक ठरत असताना आपण अनिकेतला पाहिलं आणि आपण हा सामनावीर जो इथे लगेचच वितरित करतोय. अगदी आपण बघू शकतायत ही स्पर्धा जी खरं तर ज्यांच्या माध्यमातून साकार झाली आहे माननीय श्री अमोलदादा कथोरे दादांच्या शुभास आपण हा सामनावीराचा किताब. आणि एक्झॅक्ट हे षटक जेव्हा संपलं जाईल तेव्हा ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो इथून दिला जाणार आहे. मिस्टामिक स्ट्रोक सिली पॉइंटच्या आतमध्ये टिपल्या जाईल. मॅच मध्ये फलंदाजी करत असताना हा दुसरा विकेट नडगाव संघाला. बॅटलमध्ये इथून फलंदाजी करत असताना मात्र भरपूर संकटामध्ये जात असताना आपण बघाल नडगाव क्रिकेट संघ इथून या डावाला पूर्णपणे इथे कमी धावा पाहायला भेटतील. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो खरं तर
ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार झाली, मान्य श्री किसनजी अनंता कथोरे साहेब, जे की माजी नगराध्यक्ष मुरबाड चे आहेत. साहेबांचं शुभागमन इथे होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. नक्कीच साहेबांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. फलंदाजी जबरदस्त आहे या मॅच मध्ये. येणाऱ्या नवीन फलंदाजाची अमितच्या बॅटमधून 4 येत आहेत. यस सर, आपण या साहेबांचं अगदी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. खरं तर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतीये. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाडची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतीये. साहेबांचं नुकतंच इथे शुभागमनी झालंय. फटका चांगला आहे. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना अमित चांगला खेळ दाखवतोय. चौकार. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2-4 इथून फलंदाजी करत असताना बॅटर अमितच्या बॅटमधून येत आहेत. राजेशच्या विरोधात खूप मोठी धाकड फलंदाजी इथून दाखवतोय. फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती अमित. संघ थोडासा बॅकफूटला होता जरूर, बट इथून फ्रंट फूटला आणून सोडत असताना फलंदाज अमित आहे. सफल झालेत. जागा बनवली, रूम बनवला आणि सरळ चेंडू पाठवून दिलाय. फायनल एक सीमारेखेचा पलीकडे. स्वीट साऊंड. षटकार. सिक्सर येतोय लागोपाठ इथून. या सामन्यामध्ये आपण पाहताय 3 आक्रमण फलंदाज अमितच्या बॅटमधून राहिलेत. 29 धावा धाफलका बर्दीत. नुकतंच आपण बघू शकताय साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. मान्य श्री किसनजी अनंत कथोरे साहेब जे मात्र इथे उपस्थित होत असताना पाहायला भेटत आहेत, जे की माजी नगराध्यक्ष आहेत मुरबाड. साहेबांचं देखील इथून शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. साहेबांचं देखील आपण खूप खूप स्वागत करूया. या साहेब, आपलं देखील हार्दिक हार्दिक मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, जिथे आपण पाहतायत फलंदाजी करत असताना नडगाव टीमला 2 विकेट 29 धाबेवरती. 5 षटकांचा सामना आहे. 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये फलंदाजी करत असताना इथे खूप चांगल्या सुरुवातीमधून हा धाफलक, या धाफलकाला नोंदवलेला आहे फलंदाजीमधून. चर्चा पुन्हा एकदा चेंजेस होती या गोलंदाजीमधून. मानिवली टीमकडनं भूषण दाखल झाले आहेत. भूषण आले समोर. पिट्टू स्टाकरेनला फलंदाजी करतायत. ऑन साईडला चेंडू ढकलला गेला. मिड विकेट या एरियामध्ये प्रोटेक्शन सेट आहे. एक सिंगल या चेंडूवरती इथून इकवडत जात असताना बॅटर पिट्टूच्या बॅटमधून 30 धाबा धाफलकावरती. क्रुशल दर्जाने इथून या सामन्यामध्ये धाबा भेटवत आहेत फलंदाजीमधून नडगाव टीमचे हे दोन्ही खेळाडू. विकेट गेला होता, तिथे वाटत होतं की या मॅचमध्ये कदाचित लो स्कोरिंग लिमिट राहू शकतोय, पण या सामन्यामध्ये फलंदाजीमधून अमित आला, ज्याच्या बॅटमधून 3 बॉल 14 धाबा येत असताना आपण पाहिल्यात. आणि त्याच कारणास्तव या धाफलकाला इथे नडगाव संघ खूप चांगल्या धावेंवरती आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस आहे. गोलंदाजीमध्ये भूषण, जे की इथे 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतायत. हो, अगोदरच मन बडवलं होतं. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज खेळपट्टीवरती अमित करत होते. हा चेंडू चांगला आहे. एक्झॅक्ट आपण बघू शकाल. पडल्यानंतर समोरची चेंडू लीड करत असताना फलंदाज अमितला चेंडू समजला नाहीये. बॅट फ्लो थोडासा लेट राहिला. चेंडू बॅटचा थोडासा आतमधून ट्रॅव्हलिंग करत असताना बरोबर डॉट बॉल. हो, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये बॅटर अमितचा. कदाचित इथे मनोबल फलंदाजी करत असताना अमितचं मोठं आहे, पण गोलंदाजीमधून भूषण देखील कमी नाही आहे. गती भरपूर आहे. व्हेरिएशन खूप चांगलं वापरतायत आणि त्याच्याचमुळे या सामन्यामध्ये आपण बघू शकाल अपोजिट सध्या तरी मानिवली संघाकडून गोलंदाजी चांगली केली जाते. वेगवान चेंडू, गती भरपूर आहे. इथे मैदानावरती आपण बघू शकतायत कदाचित लाईन लेथ वरती इथून निर्भय टाकला ऑफिशियल पंचांनी. एक्झॅक्ट हा चेंडू लेक्सिक मिस करतोय. करण्यासाठी सांगितला गेलाय. कदाचित हा चेंडू थ्रो केलाय की नाहीये हे पाहण्यासाठी इथे रेफर होतंय.
टेक्निकल रूम मध्ये. इथे आपण पाहतायत रेफर केले गेले, जिथे आपण बघू शकतायत वर्मा सर जे मात्र आपण इथे ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटत. कदाचित जर इथे चेंडू थ्रो केला असेल तर कदाचित या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला बॅनी केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य नियम्स आहेत आणि एक्झॅक्ट वर्मा सर म्हणतायत की एल्बो मध्ये थोडासा बँड जो मात्र हा चेंडू रिलीज करत असताना पाहायला भेटला गोलंदाज भूषण, आणि त्याच्यामुळे इथून नो चेंडू. गोलंदाज इथून आपण पाहू शकतायत चेंज केला जाईल आणि त्याच्यानंतर बरोबर या स्पर्धेमध्ये गोलंदाजाला बॅनी केलं जात आहे. भूषणने हा चेंडू नो टाकलाय, थ्रो केलेला पाहायला भेटतोय. त्याच्यामुळे इथून अतिरिक्त रन्स जे मात्र या दाफलकाला ऍड होत असताना पाहायला भेटेल आणि त्यानंतर येणारा चेंडू जो मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट पाहायला भेटेल. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. एकतीस धाबा दाफलकावरती आहेत. खेळपट्टीमध्ये फलंदाजी करत असताना बॅटर अमित तिथे फलंदाजी करत असताना बघायला भेटतोय. बॉलिंग ट्रॅकवरती चेंजेस झाले मैदानामध्ये. आकाश भूषणच्या जागेवरती गोलंदाजीसाठी आले, जागा बनवलंय, रूम बनवला. लेग सिक्सचा बरोबरीचा बॉल स्वीप करत असताना बरोबर पाठवलाय फायर लेग सीमारेखेच्या पलीकडे. हा येतोय चौकार.
अमित तिथे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगली इनिंग दाखवतोय. नडगाव संघ इथे फलंदाजीमधून आपण बघतायत 35 या धावफलकावरती पोहोचलाय. मॅच मध्ये समोर मानिवली संघाच्या विरोधात खेळ करत असताना नडगाव संघ फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजीमधून खूप चांगली निर्मिती या धावफलकावरती धावेंची दाखवतोय. जो गोलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत गोलंदाजीसाठी इंटर झालाय त्याच्या विरोधात फलंदाजी यशस्वी आहे आणि मैदानामध्ये आपण पाहताय बॅटर अमित अल्टी पलटी बॅटचा मोह बदलला आणि आता इथून मोह बदलत असताना भेटतायत समोर पॉइंटच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे दुसरा चौकार. बेमिसाईल फलंदाजी होती आहे. अमित जिथून फलंदाजीमधून दाखल झालाय तिथून त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. परफेक्ट यॉर्कर. मैदानामध्ये आपण बघतायत प्रत्युत्तर मोजत असताना गोलंदाज आकाश. विकेट. बॅटलमध्ये आपण बघू शकता इथे 39 धाबा धावफलकावरती आहेत फलंदाजी करत असताना नडगाव संघाच्या. सामना भरपूर जबरदस्त आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि आपल्या समवेत आपण बघतायत या मुख्य मंचावरती खरं तर माजी नगर अध्यक्ष मुरबाड आपण पाहतायत मान्य श्री किसनजी अडंता कथोरे साहेब जे की इथे मुख्य मंचावरती उपस्थित आपल्याला पाहायला भेटत आहेत. ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा जी मात्र साकार झालेली आपल्याला पाहायला भेटते आहे आणि या स्वर्गीय अडंता गणपत कथोरे स्मृती चषक जी मात्र ही स्पर्धा आपल्या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये येऊन टेपत असताना आपण दुपारच्या सत्रामध्ये जी मात्र पाहतोय आणि साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आगमन झालेलं आपण बघाल. आपली हक्काची स्पर्धा आहे आणि साहेब देखील आवर्जून ही स्पर्धा मनमुरागस पाहत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर टेनिस क्रिकेटवरती साहेबांचं देखील भरपूर अव्वल दर्जाचं प्रेम आहे आणि ते प्रेम आज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचच्या दिशेने जातो. 39 धाबा धावफलकावरती बनल्यात. अजून देखील या वन साइड इनिंगमध्ये 12 चेंडूचा खेळ शेष आहे म्हणजे 2 ओव्हरचा खेळ शेष आहे आणि इथून फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती टॉप ऑर्डरचा खेळाडू आपण बघाल पित्तू. गोलंदाजीमध्ये चेंजेस राहिले ज्या रोहितने पहिलं पिवन टाकलं होतं तो रोहित दाखल झाला. मिसामिंग कदाचित फॉलो थ्रूवरती इथून झेलची नामी संधी आहे. पकडला जाईल. संपला खेळ. 39 वरती बॅटिंग करत असताना चौथा विकेट नडगाव टीमला. पिट्टूच्या खेळीचा अंत. विकेट. गोलंदाजीमधून रोहित तिथे गोलंदाजीसाठी दाखल झाला आणि आल्याला इथून सुरुवात याही ओव्हरची जबरदस्त पाहायला भेटली आहे. मनोबल खरं तर इथून या खेळाडूचं भरपूर मोठं पाहायला भेटतंय आणि एक्झॅक्ट नेहमीच तुमच्या मनामध्ये जर ताकद मोठी असेल तर इथं आपण पाहतायत या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती देखील तुमच्या नावाची चर्चा चांगली होऊ शकते आहे आणि चर्चा करतोय रोहित. बाव खेळपट्टीवरती खूप चांगला एक्स्ट्रा बाउन्स इथे भेटला जाईल. कदाचित फलंदाज तिथे पंचांकडे व्हाईट बॉलची ताकीद मागतायत पण तिथे पंचाई म्हणतायत की हा चेंडू सेफ पाहायला भेटतोय. कदाचित अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही संघ वारंवार तुमच्यापर्यंत या डिसिजन्स पोहोचवल्या जात आहेत.
चला अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये, वारंवार दोन्ही टीमला मी सूचना पोहोचवतोय, कारण बरोबर इथे मध्यस्तराचं सत्र जे लाभलेलं आहे आजच्या फॉर्मॅटला कंप्लीट 1 वाजलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि अजूनही आपण दुसराच सामना बघता आहोत, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घ्या. आणि अगदी आपण बघू शकतायत मयूर सर तिथे म्हणतायत की व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मदत जी मात्र इथून घेतली जाईल. कदाचित चर्चा दोन्ही पंचांनी केली असावी आणि त्याच्यानंतर इथे बाउन्सर बॉल जो टाकलेला आहे गोलंदाजीमध्ये रोहितने त्याच्यासाठी रेफर करण्यासाठी सांगितलं आहे. चेक होत आहे 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स ही यूट्यूब वाहिनी जी मात्र आपण या स्पर्धेला सलग अनेक भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आणि अनेक देशामध्ये पोहोचवण्याचं काम जे की इथे करत असताना आपल्याला बघायला भेटतीये. आणि यस इथे सेफ डिलिव्हरी आपण बघू शकतायत. फेर चेंडू जो इथून घोषित होत असताना बघायला भेटतोय. स्कोरबोर्डला आपण फक्त आणि फक्त 39 धावा बघता आहोत. या मॅच मध्ये सध्या तरी खेळ करत असताना रोहित चांगली गोलंदाजी दाखवतोय. पुढे केले ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानामध्ये भूषण करत होते. हाय चेंडू चांगल्या गोलंदाज रोहितचा डॉट बॉल. इथून या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल सिंगल. प्रेशर खूप टाकले या मॅच मध्ये गोलंदाजीमधून सध्या मांडवली संघाच्या रोहितने. सुरुवातीलाच सेट बॅटरची विकेट, त्याच्यानंतर लागोपाठ 2 चेंडू डॉट आणि आता कुठे इथून या धावफलकाला हलतं उलटं ठेवत असताना पण ही सिंगल जी मात्र इथे भेटलेली बघतोय. 40 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये एक क्षण असा होता तिथे सुरुवातीला फलंदाजी करत असताना नडगाव संघ आपण बघत होता खूप चांगल्या मोठ्या रणनीतीवरती होता, पण इथे विकेट्स गेल्यात आणि त्याच्याचमुळे या धावफलकावरती आपण पाहतायत थोडीशी लेजीपणाची धावगती जी मात्र इथून पाहायला भेटतीये. पुढे ठेवलंय खुल्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राज करत होते. हाही चेंडू चांगला आहे. बॅटफ्लो पासून सातत्याने गोलंदाजाने अगदी गोलंदाजी करत असताना रोहितने चेंडू लांब ठेवला आणि तोच चेंडू मैदानामध्ये आपण पाहताय यशस्वी क्षेत्र निवडत असताना डॉट बॉल. या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च झाली आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर 3 चेंडू डॉट ठरलेत. एक विकेटही भेटलाय म्हणजे रोहितने या सामन्याला पूर्णपणे थांबवलेलं आहे. वेगवान चेंडू बरोबर पुढ्यात टाकलेला चेंडू समोर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्नामध्ये हाय चेंडू डॉट येतोय. ओव्हर क्रमांक आपण पाहताय तर 4चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना इथे नडगाव संघाच्या 4 विकेट 40 धावा. चार ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलेला आपण पाहाल. 40 धाबा ज्या मात्र इथे फलंदाजी करत असताना नडगाव संघाच्या आहेत आणि खरं तर आपण बघू शकता ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं साकार झालेली आपल्याला पाहायला भेटतीये. माननीय श्री किसनजी अनुता कथोरे साहेब जे की आपण बघू शकतायत साहेबांची राजकीय कारकिर्दीमध्ये जर पाहिले तर भरपूर मोठा खरं तर चर्चेचा विषय आहे. खऱ्या अर्थानं आपण बघतायत साहेबांची सुरुवात जी मात्र राजकीय क्षेत्रामध्ये आपण बघाल मुरबाड ग्रामपंचायत पासून सुरू झाली. त्याच्यानंतर आपण बघाल 5 वर्ष जे मात्र आपण बघतायत मुरबाडचे उपसरपंच राहिले. त्याच्यानंतर मुरबाडचे सरपंच पदी भूषवले आणि माजी नगर अध्यक्ष सुद्धा देखील ते राहिले. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत साहेबांची
ही जी कारकिर्दी आहे ती अशीच भरत राहो हे मात्र नक्कीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थनीय करू आणि साहेबांच्या माध्यमातून हा साकार झालेला आज आपण पाहता भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक ही मानाची स्पर्धा आजचा तिसरा दिवस मुकेश गोलंदाजी करतायत 2 चेंडू टाकलेत सिंगल सिंगल 2 धावा या ओव्हरमध्ये सध्या तरी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती खरं असताना मुकेश आहे आणि बरोबर स्कोरबोर्डला नडगाव संघ धावेंसाठी मानलं की झटतोय परंतु 42 वरती धावसंख्या पाहायला भेटते आहे पुढे ठेवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हात खोलायचे होते मिस टायमिंग आहे स्टेटेट विशेबला क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचत असताना झाली आहे चुकी कॅच ऑफ झेल सुटल्या थोडीशी शांतता पसरली आहे थोडासा सन्नाटा इथून मैदानामध्ये पसरत असताना बघायला भेटतोय 2 धावा याही चेंडूवरती भेटल्या जात आहेत 2 धावफलकावरती आपण बघू शकाल 44 धावेवरती इथे बॅटिंग करत असताना नडगाव संघ नडगाव टीमच्या डगआउटला इथून शांतता ठेवायचे हे सातत्याने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय फुल टॉस चेंडू मिड विकेटला फटका चांगला आहे फलंदाज मैदानामध्ये प्रयत्न तर अफाट करतायत परंतु कधी कधी म्हणतात ना की नशिबाच्या समोर प्रयत्नांना देखील झुकावं लागतं आणि या मॅचमध्ये आपण बघू शकाल सध्या तरी प्रयत्न झुकत असताना या सामन्यामध्ये खेळ करत असताना बॅटिंग करणारे नडगाव संघाचे सिंगल या चेंडूवरती मिळाली आहे धावफलकाला नडगाव क्रिकेट संघाच्या 45 धावा सामना महत्वाचा आपण पाहता इथे देखील या चेंडूवरती थोडीशी रिस्की चित्र जे इथून ठरली गेली आहेत रनआउटच्या माध्यमातून एक विकेट जो इथून खोला गेलाय मॅच मध्ये प्रेशर भरपूर टाकले या सामन्यामध्ये समोर गोलंदाजी करणाऱ्या मानिवली टीमने सुरुवात भरपूर मोठी राहिली होती या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना नडगाव टीमला पण इथे आपण बघतात या धावफलकाला थोड्यासा कमी धावा आहेत आणि अगदी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका साईडने शेरे त्यांच्या विपक्षात भाईजान 11 स्टार बदलापूर या 2 टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन्स तिथे आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा एक्झॅक्टली इथून खेळपट्टीवरती कन्वर्ट केली जाते या बॉलवरती एक सिंगल अशा प्रकारे इथून मैदानावरती आपण पाहू शकतायत 1 सेट इनिंगचा डाव इथे संपलेला आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आपण नडगाव टीमला पाहिलं ज्यांनी स्कोरबोर्डला 45 बनवल्यात आणि 46 धावेचं आव्हान कदाचित 46 धाबा इथे धावफलकाला बनतायत आणि 47 धावेचं आव्हान सेट करत असताना आपण बघू शकतात अपोजिट मानिवली संघासमोर चला पुढच्या सामन्याचा टॉसच्या दिशेने वळतोय मध्यसराचा इनिंग ब्रेक झालेला आहे आणि जिथे आपण पाहता नेक्स्ट मॅच शेरे विपक्षात भाईजान 11 स्टार बदलापूर या 2 टीम मध्ये पुढचा सामना आहे नाणेफेकी केली जाते प्रकाशजी भला सर नाणेफेकी केली जाते चला कॅप्टन्स या दोन्ही टीमचे मोठी बॅटल मोठं युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये सुरू होईल दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे एका बाजूने आपण पाहतोय निश्चित रूपाने मानिवली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने नडगाव संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आमचे नक्कीच स्पर्धेचे आयोजक श्री अमोल शेठ भगवान कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय चला कॅप्टन्स या दोन्ही शेरे टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय बदलापूर टीम आपला कॅप्टन पाठवा आणि नक्कीच या स्पर्धेचे आधारस्तंभ मुख्य आयोजक सर्वांनी आदरणीय खऱ्या अर्थाने किसनचे अनंत कथोरे साहेब माजी नगराध्यक्ष मुरबाड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय साहेब उपस्थित आहे तिथे शेरे टीमचा कॅप्टन पोहोचला आहे बदलापूर टीम आपण कॅप्टन पाठवा लगेच आपला वेळ जास्त घेऊ नका प्लीज येतोय बदलापूर टीमचा कॅप्टन देखील येतोय अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय स्पर्धेचा तिसरा दिवस आणि चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत यात शंका नाही
देखणं आयोजन आपल्या समोर आहे. दैदीप्यमान क्रिकेटचा हा सोहळा आणि खऱ्या अर्थाने गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा असं म्हणायला हरकत नाही. हे स्वप्न खऱ्या अर्थाने पाहिलं होतं आणि आज सत्यामध्ये देखील उतरताना आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, शेरे आणि बदलापूर. टेल आणि हेड अशा एका नाण्याच्या दोन बाजू आपण पाहतोय. टेल इट्स कॉल आणि आय थिंक टेल आलाय, काटा पडलाय. इथे टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. तर टॉस जिंकला शिरे टीमचे कॅप्टन. खऱ्या अर्थाने जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. आयोजन खूप छान आहे आणि सातत्याने हा आपण पाहतोय की पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील. तर 5 षटकांच्या मासाठी प्रथम आपला निर्णय का असेल? फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट. वेगळी टेक्निक, काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध. स्ट्रॅटेजी सेम, चांगले कमी रनमध्ये रोखायचं आणि चेस करायचं. नक्कीच प्रथम फील्ड फर्स्ट स्वीकारले. समोरील टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. तर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता मित्रा? आम्ही पण बॅटिंगच घेतली असती. नक्कीच आपले देखील मनासारखा निर्णय लागला आहे. परंतु बॅटिंग करत असताना समोरील संघाला कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50+ करायला पाहिजे. 5 षटकामध्ये 50च्या जास्ती धाबा बनवाव्याच लागतील. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. खऱ्या अर्थाने दोन बलाढ्य संघ कल्याण विभागातील तिथे सज्ज आहेत. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहतो मानिवली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने नडगाव. तीस चेंडू आणि विजयासाठी 47 धावा मात्र बनवायच्यात. माफक असं लक्ष आपण पाहतोय. मुकेश गायकर कल्याणचा क्रिस गेला म्हणून ज्याची नक्कीच ख्याती आहे. एक विस्फोटक बाटर डावखुऱ्याचा. त्याच्या सोबतीला आपण पाहतोय फलंदाज रोशन आहे. रोशन आणि मुकेश गायकरची सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहणार आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका मुकेश. मैदानाच्या आतमध्ये त्वरितच आपण उतरायचं आहे. जर्सी क्रमांक 12 आहे मुकेशचा. कारण लेफ्टी फलंदाजाने 12 म्हटल्यानंतर निश्चित रूपाने युवराज सिंग सिक्सर किंग याची आठवण करून देतो. माझा देखील 12 आवडता क्रमांक आहे. माझी देखील जर्सी क्रमांक 12 असते. जबरदस्त लढत आता पाहायला मिळणार प्रेक्षकांना. 5 षटकामध्ये नडगाव टीमने तब्बल 46 धावा बनवल्या आणि आता माफक असं लक्ष समोर दिसतंय. मुकेश आणि रोशनची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. मुकेशवर नजरा असतील प्रेक्षकांच्या. अनेक मोठे प्रेक्षक वर्ग मानिवलीचे पोचले असतील. खंदे समर्थक ज्यांना म्हटलं जातं. कारण मुकेश एक रन मशीन आहे मानिवली टीमची. कल्याणचा क्रिस गेल अशा नावाने त्याला जाणलं जातं. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. नडगाव टीम आणि मानिवली टीम आपण देखील 47 धावांचा पाठलाग. विश ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026च्या माध्यमातून प्रमुख मान्यवर देखील उपस्थित आहेत. टाटा माटात ही स्पर्धा संपन्न होती. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा मोठा सामना. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय समीर. पहिला बॉल थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग टप्पा देखील बाहेरच्या दिशेने आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात अकाउंट ओपन. श्रीगणेश होतोय मानिवली टीमच्या धावांचा. स्ट्रायकर एंडवर रोशन गायकर आणि मुकेश गायकर ही ओपनिंग पेअर आपण पाहतो मानिवली टीमच्या वतीनं. स्वीशीट यामध्ये मात्र फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात आता आपण धावसंख्या थांबलेली पाहतोय. एक चेंडू, एक वाईट आणि एक धाव फलकावर.
पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समीर ओव्हर द विकेट ना यावेळी फुल टॉस आडबा बाटना फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम झाला डीप मिड विकेटला होता तैनात आणि आता मात्र फक्त एक धाव तिथे पाहायला मिळते. एका धाबेच्या मदतीनं धावफलक 2 चेंडू आणि 2 वर जाऊन पोहोचताय. ऑन स्ट्राईक मुकेश गायकर एक विस्फोटक बॅटर डावखुऱ्याचा त्याचा. फिल्डिंग आपण चेंजेस पाहतोय कारण लेफ्टी रायटी जेव्हा फलंदाज असतात खेळपट्टीवर तेव्हा प्रत्येक बॉलवर जेव्हा स्ट्राईक रोटेट होते तेव्हा फील्ड रिस्ट्रिक्शन आपल्याला वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा बॉल फिंगर रोल केले यावेळी फटका सुरेखा डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कॅच ऑफ दी स्मॅश. मोठी मॅचचा मोठा झेल पकडत असताना तब्बल देव माशाची शिकार केली आहे आणि गोल्डन डकची शिकार होतोय. मुकेश गायकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उद्ध्वस्त झालंय. पहिली मोठी सफलता. मोठा झेल पकडला गेला खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाची खऱ्या अर्थाने या हंगामामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर आकाश येतोय. आकाशला मात्र झकास कामगिरी करावी लागेल. कमबॅक करतोय खऱ्या अर्थानं पलटवार करतोय तो म्हणजेच नडगाव संघ. दरम्यान पाहुण्यांची देखील रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानेश्वरजी कथोरे साहेबांचं इथे शुभागमन होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. दरम्यान आडव्या बाट क्रॉस बाटेड क्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स इन टू द फॅन्स पाठवला बॉलला सीमा रेखा पलीकडे 4 धावांसाठी येतो पहिला दर्जेदार चौकार. टॉस चेंडू होता आणि त्याचा फुल टोल वसूल करतोय. जबरदस्त फटका आणि त्या फटक्यामध्ये 4 धाबा लपल्या होत्या. आकाश पहिल्या चेंडूवर झकास चौकार खेळून काढतोय. पुढचा बॉल समीरचा. आपल्या आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये आहे. खेळाडू आणि चेंडू मध्ये भरपूर अंतर. चेंडू होतोय शूम अंतर सीमा पार येतो हा चौकार. पाच चेंडू 10 धाबा 1 विकेट आतापर्यंत मिळवली आहे. विकेटचं जे कॉलम आहे ते भरलं जाते खऱ्या अर्थाने गोलंदाज समीरच्या माध्यमातून परंतु बॅक टू बॅक त्यानंतर 2 मोठे फटके 2 चौकार पाहायला मिळतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली बॅटिंग तो एरिया टार्गेट करतोय विकेट एरियामध्ये प्रहार. यापुढे समोरच्या दिशेना चांगला फटका क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तिथे मात्र उपस्थित होता आणि या षटकातील धक्का क्रमांक 2 लागत असताना आकाशच्या स्वरूपामध्ये पडले विकेट.
न्यू बॅटर राजेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण आकाशने 2 चौकार ठोकले होते. त्यानंतर वार पे पलटवार करत असताना गोलंदाज समीर मात्र हिट झाला. समीरने 10 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च करून 2 सफलता आपल्या नावावर केल्या. मोठ्या विकेट्स होत्या, कारण टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज होते. मुकेश सारखा एक देव मासा आपल्या जाल्यामध्ये अडकवला. त्यानंतर 2 चौकार आले आणि त्या चौकारानंतर मात्र आकाशला देखील मैदान सोडावं लागतंय. रोशन आणि राजेशची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज नडगाव संघाच्या माध्यमातून राज येतोय. राजला देखील बॉलिंग ट्रॅकवर राज करावा लागेल आणि नडगाव संघ नडतोय खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 9.25 आहे. 9.25च्या सरासरीनं दाब फलक पुढे सरसावायचा आहे, पुढे न्यायचं आहे खऱ्या अर्थानं. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी जर धाबांचा विचार केला तर तब्बल 37 धाबांचा पाठलाग करायचा 24 चेंडूमध्ये. चला जास्त बेल घेऊ नका नडगाव टीम. ऑफिशियल वॉर्निंग नक्कीच आपल्याला मिळेल. जास्त बेल घेऊ नका. 5 मिनिटांचा अवधी एका षटकासाठी दिला जातोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने चांगला फटका इनफिल्डला बीट करतोय. पाठलाग करतील 2 क्षेत्ररक्षक. रेस लागली आहे आणि रेस चेंडू जिंकतोय. पाठवलाय बॉल स्वीपर कव्हरच्या बाहेर. दमदार हिट, नेत्रदीपक फटका. 4 धावा येतो हा चौकार. वर मात्र हल्ला चढवलाय. पहिल्याच बॉलवर रोशनने स्वागत केलं चौकाराने. पुढचा बॉल रोशन साडी. यावेळी क्रॉस बॅटेट स्टंप मध्ये घुसले, आतमध्ये जाऊन पुल केला. सक्सेसफुल टर्न. चेंडूला पाठवला फाईन लेगच्या डोक्यावर ना. 1 बाउंड चेंडू दन 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 करत सीमा पार येतो हा चौकार. चौकार आहे. आपण क्लिअर विजन पाहताय. निश्चितच आपण पाहिलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये. 1 बाउंड चेंडूला पाठवलं होतं. पंच अँड पनिश फटका. बॅकफुटवर गेले नटराजन स्टाईलने. चांगला फटका. बॅक टू बॅक सलगचा चौकार क्रमांक 2 या षटकातील. आक्रमण चढवतोय. इरादे स्पष्ट केलेत फलंदाज रोशनने. 2 मोठ्या विकेट्स केल्या. त्यानंतर मात्र रोशन सांगतो की मी थांबणार नाही मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राजचा ओव्हर द विकेट ना. स्विशिट. यावेळी मात्र फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक होता इनफिल्डला, तिथे मात्र घडली आहे चूक. पाठलाग होतोय आणि बघता बघता आय थिंक 2 धाबा पूर्ण केल्या असाव्या. 2 धाबांच्या मदतीने धाब फलक आता पुढे सरसावतोय. 20 धाबा धाब फलकावर. 21 चेंडू मध्ये आता विजयासाठी मात्र आणि मात्र 27 धाबांची गरज आहे. सामना खुला होतोय. मानिवली टीम या मॅच मध्ये पकड थोडीशी मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 3 मध्ये 10 खर्च केल्यात आतापर्यंत. यावेळी फटका चांगला आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली तिथे तैनात होता आणि त्याने पकडलाय झेल. समाप्त झालाय रोशनचा खेळ. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकावर भूषण येतोय. 4 चेंडूमध्ये 10 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. विकेटचं कॉलम भरताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राज देखील कमबॅक करतोय या षटकामध्ये.
या विकेटची गरज होती, कारण त्या चांगल्या लयमध्ये दिसत होता रोशन आणि त्या रोशनला पाठवून दिलं डगआउटमध्ये. ऑन स्ट्राईक न्यू बॅटर भूषण. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर गोज अप आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक बॅक टू बॅक दुसरा आणि संघाला लागलाय तब्बल चौथा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण येतोय. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाली 2. तुम चलो मैं पगडी संभालता अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोशन नंतर भूषण देखील परततोय. न्यू बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, बॅटची कडा होती का? क्षेत्ररक्षक होते शॉर्ट थर्डमॅनला, त्यांच्या हातातून चेंडू निसटला आणि एक धाव येते. पंच लेग बायची धाव आहे की बॅट कट आहे. बॅट कट लागली होती, बॅट लागली होती, म्हणजे झेलची देखील संधी तिथे चालून आली होती. विकेट हॅट्रिक वर होता आणि तो झेल जर पकडला गेला असता तर कदाचित विकेट हॅट्रिक संपादित झाली असती. सिंगलने आता धावफलक पुढे सरसावते. धावफलकावर धावांची टोटल दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 21 धावा. नक्कीच कार्यसम्राट आमदार खऱ्या अर्थाने विकासाचे वारे म्हणजेच किसनजी कथोरे साहेबांचं गुणगान गाणारं हे सुमधुर असं संगीत प्रेक्षकांना ऐकवलं डीजे मास्टरनं. 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 26 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने राजेश आणि करणची जोडी आपण पाहतोय. 4 विकेट्स गेल्यात. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज. यावेळी मात्र बाहेर फेकला चेंडू. लेग स्ट्रिक्सच्या अतिरिक्त बाहेर फिशिंग व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. आपण तर धाव पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या आता 1च्या गतीने पुढे सरसावते. 18 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. तिसरं षटक आणि गोलंदाज समीर पुन्हा एकदा वापसी करतोय. पहिलं षटक समीरने जबरदस्त हाताळलं होतं. पुढचा बॉल समीरचा. यावेळी मात्र गुडघा टेकला होता. बैठक खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचं होतं ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा एरिया टार्गेट केला होता, पण तो चेंडू शरीराभर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. धावसंख्या 23 धावा. 4 विकेट्स गमावल्या दुसऱ्या षटकानंतर. आता तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात करतोय समीर. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू रोखून धरलाय. अंकुश साधण्याचा प्रयत्न गोलंदाज समीरनं केलाय. पहिलं षटक 10 धावांचं 2 विकेट्स, महत्वाच्या विकेट. आणि या मॅच मधील मोठी विकेट म्हणजे कल्याणचा क्रिस गेल मुकेश गायकरची होती. 16 बॉल्स मध्ये 23 रनची गरज.
15 चेंडू आणि आता विजयासाठी बाबिंदाज समीर सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस यावेळी मात्र उभा राहिला चेंडू सरळ. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. दोघांनी एकत्र हा झेल पकडलाय आणि कंबाईन झेल विकेटचं पतन. धक्का क्रमांक तब्बल 5वा लागत असताना टीम बानिवलीला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश नवीन फलंदाज. 13 चेंडू मध्ये 20 धाबांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक. नडगाव टीमने या मॅच मध्ये स्वतःला जिवंत ठेवण्याचं काम तंतोतंत केलंय. कारण त्यांना माहिती होतं की धाबा रोखून धरायच्या असतील तर विकेट्स घेणं खूप गरजेचं असेल. आणि त्या विकेट्स आल्या 5. पहिल्या षटकामध्ये 2, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील विकेट आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाज समीरच्या माध्यमातून. अंतिम बॉल शिल्लक आहे बॉलिंग ट्रॅकवर. समीर अजूनही चांगली गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या सोबतीला करण देखील आहे. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवला. लँड कुठे होईल? क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याने पकडलाय सेल. आणखी एक विकेट डाऊन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज 6वा बाद होतोय. लागलाय धक्का मानिवलीला. तर नक्कीच स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आपण आयोजक पाहतोय. तरी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. सातत्याने त्यांचं चोख काम राहिलं या स्पर्धेसाठी. प्रत्येक गोष्ट त्याने नमूद केली गेली आयोजनामध्ये. दर्जेदार आयोजन आपल्या समोर आहे. अतिशय सजलेलं आणि नटलेलं असं आमचं व्यासपीठ. त्या व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर देखील उपस्थित आहेत. नक्कीच येत्या काही दिवसांमध्येच 19, 20, 21, 22 फेब्रुवारीला एक खुशखबर येते प्रेक्षकांसाठी आणि क्रिकेट रसिकांसाठी. मोठमोठ्या संघांसाठी सुवर्ण संधी. भव्य डे नाईटची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. दरम्यान आपली चांगला फटका गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार येतोय. चषक 2026 आपण पाहणार आहोत. येत्या दिनांक फेब्रुवारीमध्ये 19, 20, 21 आणि 22 4 दिवसीय स्पर्धा. प्रथम पारितोषिक आपण 50,000 एक आणि बोकड देखील असेल. आगलं वेगळं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. द्वितीय क्रमांक 25,000 कॅश प्राइज आणि बोकड. त्यानंतर तृतीय पारितोषिक 20,000 व चषक. त्यानंतर चतुर्थ क्रमांक 15,000. पंचम पारितोषिक देखील आहे 15,000 व चषक. दरम्यान चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. थोडंसं फंबलिंग. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. धाव फलकावर आता धाबांची टोटल झाली आहे 33 धाबा. मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी 2,222 रुपयांचं पारितोषिक व चषक देखील दिलं जाईल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील 2,222 रुपयाचं पारितोषिक व चषक देखील दिलं जाईल. सर्व संघांना 12 टी शर्ट देण्यात येतील. म्हणजे 12 प्रतिनिधीला देखील आपण टी शर्ट पाहू शकाल. ठिकाण आहे मुरबाड तालुक्यातील बहुचर्चित गोल मैदान सारिका ग्राउंड. म्हणजे याच क्रीडांगणावर ती स्पर्धा भरवली जाईल. आणि दरम्यान नो प्लस धाबा किती मिळतील? 4 पंजा.
असेल आणि आता विजयासाठी मात्र 10 चेंडूमध्ये 8 धावांची गरज या मॅच मध्ये आता शिरकाव करतोय. एंटर होतोय पूर्णतः या मॅच मध्ये. आपली मजबूत पकड निर्माण केली मानिवली संघानं. तर नक्कीच सुवर्ण संधी जी मी ऐकवली 19, 20, 21 आणि 22 या दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा याच क्रीडांगणावर भरवली जाणार आहे. तर इच्छुक संघांनी त्या स्पर्धेमध्ये नक्कीच सहभाग नोंदवावा. $39 39 धाबा दाफलकावर आपण पाहतोय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही जर विचार केला तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये मात्र आणि मात्र धाबा बनवायच्यात 8. सारिका हॉटेल एंडनं आता बॉलिंग करायला गोलंदाज सज्ज होतोय. दरम्यान चांगला फटका एका टप्प्याने चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. बहुचर्चित जिंकला इथे मानिवली टीमने 4 विकेट्स राखून. या मॅचचा हिरो अर्थातच मॅन ऑफ द मॅच कोण राहिलाय चेक करतात. कॅल्क्युलेशन सुरू आहे. अनेक चांगल्या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स केलाय परंतु नक्कीच